Hello, students. Welcome to the third and concluding part of the lesson An Astrologer's Day. In this part, this is a very short part, the third part. In this, we have placed the conversation of the astrologer with his wife and the concluding part. The astrologer was relieved at last. शेवटी रिलीव म्हणजे काय, हायसं वाटणे किंवा सुटल्यासारखं वाटणे. द ॲस्ट्रॉलॉजर वॉज रिलीव्ड ॲट लास्ट म्हणजे शेवटी एकदाचा ॲस्ट्रॉलॉजर सुटलेला आहे. कशातून सुटला आहे तर त्या माणसाच्या ताब्यातून. कारण तुम्हाला माहीत आहे त्याने त्याचा काय केलं होतं, हात धरून ठेवला होता आणि जर मला उत्तरं नाही सांगशील तर तुझे मी सगळे पैसे घेऊन टाकतो म्हटला होता, है ना. द ॲस्ट्रॉलॉजर पिक अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. मग आता या ॲस्ट्रॉलॉजरनं काय केलं, सगळं त्याचं जे सामान होतं त्याच्या डब्यामध्ये ते सगळं त्या पिशवीमध्ये भरलं त्याने. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. हा जो अनोळखी माणूस होता हा रात्रीच्या अंधारामध्ये निघून गेलेला होता. ॲज इफ द ग्रेट बर्डन वॉज एनलायटन फ्रॉम हिज हार्ट. बर्डन म्हणजे ओझं, त्याच्या मनावरचं जे ओझं होतं किंवा त्याच्या हृदयावरचं, बर्डन ऑन हिज हार्ट, त्याच्या हृदयावर मनावर काहीतरी एक ओझं होतं. ते ओझं कमी झालं होतं कारण एनलायटन म्हणजे त्याला नवीन माहिती मिळाली होती, त्याला सत्य सापडलं होतं आणि म्हणून त्याच्या मनावरचं ओझं कमी झालं होतं. तो निघून गेला होता. ही रीच होम. ॲस्ट्रॉलॉजर घरी पोचतो. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम. त्याची पत्नी वाटच पाहत असते. ही टॉक टू हिज वाईफ बट व्हेरी लिटल अबाउट हिज डार्क लाईफ. त्याच्या पत्नीशी बोलतो परंतु त्याचं जे डार्क लाईफ, त्याच्यासुद्धा जीवन हे डार्क लाईफ म्हणजे काय, वाईट. डार्क हा शब्द वाईट गोष्टीसाठी वापरला जातो. त्याला कृष्णकृत्य आपण म्हणतो, है ना, वाईट कामं. त्याला डार्क लाईफ, त्याच्या जीवनाची काळी बाजू त्याने बायकोला सांगितलेली नसते. हेअर इज अ डायलॉग बिटवीन ही अँड हिज वाईफ. आता त्या दोघांमधला संवाद बघा, ॲस्ट्रॉलॉजर अँड हिज वाईफ. A dialogue between the astrologer and his wife. Here is the dialogue between the astrologer and his wife. At midnight, the astrologer reached home. रात्र होते, मध्यरात्र होते घरी यायला आपल्या ॲस्ट्रॉलॉजरला. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर. त्याची पत्नी बिचारी दाराशी त्याची वाट बघत असते. द ॲस्ट्रॉलॉजर फ्लिंगिंग द कॉईन्स ॲट हिज वाईफ. हा काय करतो, आल्या आल्या त्याचे जे पैसे असतात, कॉईन्स, नाणे, ते त्याच्या बायकोच्या हातामध्ये देतो. काउंट देम आणि म्हणतो मोज. वन मॅन गेव ऑल दॅट. एका माणसानं हे सगळं मला दिलेले आहेत पैसे, मोजबंद. हिज वाईफ आफ्टर काउंटिंग द कॉईन्स काय करते, सगळे नाणे ती मोजते. 12.5 आनाज, 12 आणि अर्धा आना म्हणजे 12.5 आणे. शोईंग टू बी ओव्हर जॉयस. आणि मग तिला खूप आनंद होतो, तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. वा, एवढे पैसे, आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो. ते काय म्हणते, आय विल बाय सम जॅगरी. जॅगरी गूळ, जो गोड असतो गूळ, आणि कोकोनट म्हणजे नारळ आणि गूळ, खोबरं आणि गूळ मी उद्या विकत घेते. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. आपली जी लहान मुलगी आहे ती खूप दिवसापासून काहीतरी गोड मागते. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आणि मी याच्यातून काय करेन, एक चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारचं गोड काहीतरी तिला बनवून या गूळ आणि नारळाचं तिला मी देईल. द ॲस्ट्रॉलॉजर काय होतं, द स्वाईन चीटेड मी. स्वाईन म्हणजे डुक्कर, शिवी देतो. काय म्हणतो,
डुकराने मला फसविलं है ना. ही प्रॉमिस मी अ रुपी. काय म्हटला होता तो? 1 रुपया देतो म्हटला होता है ना. पण फसविलं त्याने मला. किती दिले? 12.5 आणे दिले. 1 रुपया म्हणजे 16 आणे देतो म्हणला होता. फसविलं त्यानं मला. हिज वाईफ शोईंग कन्सर्न. त्याची बायको थोडीशी चिंताग्रस्त होती. काय म्हणते? यू लुक वरीड. व्हॉट्स रॉंग? काय झालं? तुम्ही काळजीत दिसता. काय झालं विचारते बायको. द ॲस्ट्रॉलॉजर नथिंग. काय म्हणतो? काय नाही झालं का? आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्यॉल. काय करतो? जेवण करतो. डिनर. जेवण झाल्यानंतर बाहेर एक खाट टाकलेली असते घरात. त्या खाटेवर तो बसतो. बाज किंवा खाट ज्याला आपण म्हणतो त्याला प्यॉल असा शब्द आहे. PYOL. प्यॉल म्हणजे खाट किंवा बाज. द ॲस्ट्रॉलॉजर. डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. तुला माहीत आहे का? एक लय मोठं ओझं माझ्या डोक्यावरून उतरलेलं आहे. आय थॉट आय हॅड ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. एवढे वर्ष मी काय विचार करत होतो? आय हॅड ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स. ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स म्हणजे काय? की माझे हात रक्ताने भरलेले आहेत. माझ्या हाताला रक्त लागलेलं आहे है ना. खून झालेला आहे माझ्या हातून असं मी समजत होतो. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि म्हणून मी काय केलं? घरातून पळून गेलो. आय रॅन अवे फ्रॉम होम. सेटल हिअर अँड मॅरिड यू. मी काय इथं येऊन राहिलो ह्या गावामध्ये. माझं गाव सोडून दिलं मी. इथं आलो तुझ्याशी लग्न करून इथं राहिलो. ही इज अलाइव्ह. ज्या माणसाला मी मारलं तो तर जिवंत आहे. ही इज अलाइव्ह. हिज वाईफ. आता बायकोलाही धक्का बसतो. आफ्टर शॉकिंग गास्प तिलाही धक्का बसतो. माझा नवरा आणि खून. यू ट्रायड टू किल हिम. तुम्ही मारायचा प्रयत्न केला त्या माणसाला. द ॲस्ट्रॉलॉजर. येस, इन आवर विलेज वेन आय वॉज अ सिली यंगस्टर. हो, मी तेव्हा तरुण होतो. मूर्खपणासारखं वागायचो. काही कामं करायचो. वे ड्रँक. आम्ही दारू पिली होती. वे ड्रँक. गॅम्बल. आम्ही त्या दिवशी जुवा बी खेळलो. जुगार खेळलो है ना. अँड क्वारल बॅडली वन डे. आणि लय भांडण झालं आमचं एके दिवशी है ना. तुम्हाला माहीत आहे दारू पिल्यानंतर जुगार खेळल्यानंतर लोक भांडतात. तसं त्यांचं भांडण झालं. व्हाय थिंक ऑफ इट नाव. काय म्हणतो? जाऊ दे ना. कशाला विचार. म्हणजे मी काय केलं? त्या दिवशी पिलेला होतो. दारू पिलेला होतो. जुवा खेळला. भांडण झालं. त्या भांडणाच्या मध्ये मी काय केलं? त्याला चाकू त्याच्या पोटामध्ये खोपसला आणि त्याला विहिरीत ढकलून मी पळून गेलो की तो मेला असं समजून. तो तर जिवंत दिसला मला. आणि जाऊ द्या ना, आता जिवंत आहे ना. आता काय विचार करायचा? इट्स टाईम टू स्लीप. जाऊ द्या आता झोपतो मी. वेळ झाली झोपायची असं म्हणून तो काय करतो? यॉनिंग अँड स्ट्रेचिंग हिमसेल्फ ऑन द प्यॉल. यॉनिंग म्हणजे जांभ्या देत. त्याला झोप आली जांभ्या देतो. स्ट्रेचिंग अंग ताणतो आणि त्या खाटेवर आडवा होतो. झोपून जातो. म्हणजे पहा की म्हणजे गुरुनायकचं काय खून यानेच केलेला असतो है ना आपल्या ॲस्ट्रॉलॉजरने. आणि पहा द स्टोरी एंड्स हिअर. कथा आता संपलेली आहे. ती आर के नारायण इज आयरॉनिक हिअर. त्याने फार मार्मिक दृष्ट्या ही कथा संपवलेली आहे. द ॲस्ट्रॉलॉजर हू ॲक्सिडेंटली बिकम्स ॲन ॲस्ट्रॉलॉजर डज नॉट नो व्हॉट विल हॅपन टू हिम द नेक्स्ट मोमेंट. हा जो आपला ॲस्ट्रॉलॉजर असतो हा ॲक्सिडेंटली बनलेला असतो. अपघाताने हा भविष्य सांगणारा बनलेला असतो. हा काय मूळचा नसतो. कसं कुठं शिकलेला नसतो. काही नसतो. अचानक तो बनलेला असतो आणि त्याला हे माहीत नसतं की पुढच्या क्षणी आपल्यासोबत काय होणार आहे. बट हिज इनोसेंट कस्टमर्स आर हॅपी विथ हिज सजेशन्स. परंतु त्याच्याकडे जे येणारे भाबडे लोक असतात, भोळे भाबडे लोक, ते मात्र त्याच्या सल्ल्याने खुश असतात. का याला माहीत असतं. आपण पाहिलेलं आधीच की माणूस काय करतो? 3 गोष्टीच्या चिंतेत असतो. बरोबर तेवढ्याच 3 गोष्टीचा अभ्यास यांनी केलेला असतो आणि मग त्याच्यातून तो लोकांना सर्वसमावेशक उत्तरं देत असतो. लोक खुश असतात. पैसे देत असतात. याचं बरं चाललेलं असतं. ही इज लिव्हिंग टेकिंग द लोड ऑफ किलिंग गुरुनायक ऑल थ्रू द इयर्स. परंतु एवढे वर्ष त्याच्या मनामध्ये काय असतं? मी गुरुनायकचा मी खून केलेला आहे. मी खुनी आहे.
but he has settled himself as an astrologer in the town. He has married a loving woman and has a lovely daughter. आणि म्हणून तो काय करतो, घर सोडून पळून येतो. इथे एका छान बाईसोबत लग्न करतो तो. त्यांना एक सुंदर अशी मुलगी पण होते. प्रेमळ असतात सगळं कुटुंबीय त्याचे. इट इज हिज गुड लक दॅट ही हॅज ट्रान्सफॉर्म इन टू an astrologer, and therefore when Guru Nanak comes before him he cannot recognize him. बरं झालेलं असतं की याने काय केलेलं असतो, ॲस्ट्रॉलॉजरचा वेश घेतलेला असतो. आपण पाहिलं ॲस्ट्रॉलॉजर काय करतात, डोक्यावर पगडी बांधलेली असते, कपाळावर राख लावलेली असते है ना, एक टिळा लावलेला असतो, गळ्यामध्ये माळा, कपडे भगवे, बरंच काय काय असं ते त्यांचा अवतार वेगळा असतो. आणि त्या बदललेल्या अवतारामुळं गुरुनायक काय होतो, संध्याकाळची वेळ असते, बदललेला अवतार असतो, त्यामुळं गुरुनायक याला ओळखू शकत नाही है ना. आणि but he recognizes Guru Nanak and escapes from him by using his convincing power as an astrologer and wipes Guru Nanak out of his life. परंतु हा मात्र त्याला ओळखतो, गुरु नायकला आहे ना, याने त्याचा खून केलेला असतो भांडणामध्ये, हा ओळखतो त्याला. आणि याच्याकडे जे कौशल्य असतं बोलण्याच्या कौशल्यामध्ये त्याला गुंडाळून तो काय करतो, त्याच्यापासून निघून येतो, दूर होतो. आणि त्याच्या आयुष्यामधून सुद्धा गुरु नायकला तो बाहेर काढून टाकलेला आहे. कारण त्याने काय सांगितलं आहे की आता तू दक्षिणेच्या दिशेला येऊ नको. त्याचं गाव कुठे आहे गुरु नायकचं, उत्तर दिशेला. दक्षिण दिशेला आला तर काय होईल, परत याची भेट होईल ॲस्ट्रॉलॉजरची, आणि कदाचित त्यांनी पुन्हा ओळखलं तर. आणि म्हणून हा काय सांगतो की आता तू उत्तरेकडेच जा, दक्षिणेकडे येऊ नकोस आणि घरातच राहा, म्हणजे तुझ्या आयुष्याला, म्हणजे तू 100 वर्ष आयुष्य जगशील असं त्याला सांगतो है ना. दॅट्स इंटरेस्टिंग है ना. अतिशय इंटरेस्टिंग अशी ही कथा आहे. तरी कथा इथे संपलेली आहे. इन द नेक्स्ट पार्ट students, in the next part we will discuss about various activities based on this chapter, that is an astrologer's day. Thank you for watching. Good day.